ना. आता तिला तिच्या नवऱ्यावर संशय आहे. तो नवरा खरा आहे का नाही आपल्याला एवढे डिटेल माहित नाही हो. म्हणजे आता बघा, जर तिचा नवरा माझ्यावाने असेल तर तिने 1% बी संशय नाही घेतला पाहिजे. पण जर खरंच पाणी मुरत असेल तर मग आपण बघायला पाहिजे. आपण एक काम करू, तुझ्या मैत्रिणीला भेटूया की त्यांच्या संग बोलूया. त्याशिवाय आपल्याला कळणार नाही की काय मॅटर आहे ते. तुम्ही एक काम करा, तिची जरा येळ घ्या, काय तिच्या संग बोला. तिला सांगा नवरा बायको जी नातं असते की नाही, त्या नात्याचा जो बेस असतोय, पाया जो विश्वास असतोय, साधी गोष्ट आहे हो. अहो लग्नात ते सप्तपदी हे ते करताना 7 जन्माची वचने घेतलेली असत्या. तो काय एका जन्माचा कार्यक्रम असतोय. आपण बोलूया आल्यावर, येतो तुम्ही घरला, मग आपण ठरवूया काय करायचं तुमच्या मैत्रिणीने. तुम्ही लय लोड घेऊ नका. तुम्ही बरं आहे ना? मी 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 बरी आहे. मला काय झालंय? ठीक आहे, मग ठेवू काय? बोलूया आल्यावर. हा हा ठेवतो सरगम मॅडमचा फोन आहे. उचलू नका. जॉक केला जॉक. आता की जरा आत्ताच काय सांगितलं, लय सिरियसली घ्यायचं नाही. हा आणि तुमच्या मैत्रिणीला सांगू नका, तुमच्यासाठी सांगा. बाय. चला ठेवतो. अहो नुसतं नाव नाही, तुम्ही त्यांचा आवाज ऐकायला पाहिजे. अशा गातात का नाही, त्यांच्या सुरांनी आमच्या अधिपतींचं जग व्यापून टाकलंय त्यांनी. अहो दिसायलाच इतक्या देखण्या आहेत, मग कंठ बी देखणं असणारच ना. नवीन पाहुणे म्हणजे सुनबाईच असणार. हो ना. चला हळदी हळदी कुंकू. कसने हळदी कुंकू लावते. हो पण या हो मी इकडे कशा म्हणजे बसा. म्हणजे मला काही कळलं नाही. वटी. नाही नाही सरकार, तुम्ही आमच्यासाठी एवढं करता, आमसनी करू दे. अहो हो पण आता सरकार हो म्हणाल्यात ना, तुम्ही सुनबाई आहेत या घरच्या. अहो पण थांबा. हे काय चाललंय सगळं? ओटी भरायली आहे यांची. तुम्ही ह्यांची ओटी का भरताय? सुनबाई आहेत ना या घरच्या. नाही तुमचा काहीतरी गैरसमज झालाय. मी सून आहे या घरची, अक्षरा अधिपती सूर्यवंशी. सुनबाई आओ. चुकलंच आमचं सरकार, आमच्यामुळं. तुम्हीच आम्हाला माफ करा. आमच्या सुनबाईंनी तुमचा एवढा अपमान केला. ठीक आहे, या तुम्ही. थांबा. झालं का? हा झालं का तुमच्या मनासारखं? केलं का सगळा इस्पोट? आणि काय हो, हे सगळं करायला तुम्हाला आजचाच दिवस मिळाला? 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त.
हे सगळं वागणं शोभलं काय तुम्हाला? हा, आम्हाला तुमची त्या पाहुण्यांची ओळख करून द्यायची होती, पण आता तुम्ही त्या पाहुण्यांचाच अपमान केलात. काय ओळख होईल तुमची आता पंचक्रोशीत? पण मॅडम तुम्ही बघत होतात ना काय झालं ते. मी कसं सहन करायचं होतं. अधिपतींची बायको समजून त्या बायका दुसऱ्याच कुठल्या तरी स्त्रीची ओटी भरायला निघाल्या होत्या. मी कसं गप्पा बसायचं मॅडम. अहो, त्यांचा गैरसमज झाला होता. त्यांना समजावून बी सांगता आलं असतं का नाही? हा, हात धरून असं घराच्या बाहेर काढायचं वय. आणि आता सांगा, अधिपतीनं गाणं कोण शिकवणार? हो पण मला मॅडम हेच कळत नाहीये की त्या गप्प का बसल्या. हे बघा, बायकांचा गैरसमज झाला हे मी समजू शकते, पण सरगम मॅडम खरं सांगू शकत होत्या ना, त्या का नाही बोलल्या? अहो, त्यांना बोलायची संधीच मिळाली नाही. तुम्ही नाही बोललात मॅडम.